हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते। तर आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी 6:30 म्हणजे उठले आता आणि बाहेर आले थोडीशी वातावरण बघण्यासाठी। बाहेरचं कसं सकाळी सकाळी खूप छान वाटतं चिमण्यांचा वगैरे आवाज ऐकून। तर आता मी कचरा वगैरे काढून घेते अगोदर बाहेरचा, फक्त गॅलरीतला तेवढा कचरा काढायला लागतं कारण छोटीशी गॅलरी आहे समोर आमच्या आणि आमच्याच फक्त दारातला कचरा मी काढते कारण मावशी होत्या अगोदर कचरा काढणाऱ्या, त्या आता आमच्या बिल्डिंगमध्ये कचरा काढायला यायच्या, आता नाही येत सध्या, आता सध्या बंद झाले। तर मग कचरा काढून साईडला करून भरून टाकावा लागतो आपला सर्वांना। तर कचरा काढून झाल्यानंतर मी घरात जाऊन आंघोळ वगैरे करायची। तर सगळ्यात अगोदर मी गरम पाणी करते, म्हणजे मला एक ग्लास पाणी थोडं कोमट असं प्यायला लागतं। तर मी सकाळी उठल्यावरती ब्रश केला का थोडंसं कोमट पाणी असं घेते। तर किचनमध्ये खूप काळोख असतो म्हणून मी लाईट लावला, पाठीमागची खिडकी उघडली म्हणजे जरा थंड हवा येते सकाळची घरामध्ये, कारण खूप गरम होतं आता, ऊन खूप तापायला लागलं त्याच्यामुळे। आणि मी आता थोडंसं टोपात गरम पाणी करून घेतलं आहे कोमट थोडं। आता ते शांत बसून अगोदर मी एक ग्लास थोडं कोमट पाणी घेते आणि कोमट पाणी प्यायल्याच्या नंतर मग बाकीची कामं आंघोळ वगैरे झाली का बाकीच्या कामाला सुरुवात करते। पाणी घेऊन झाल्यावरती मस्तपैकी आंघोळ करणार आहे आणि आंघोळ झाल्यावरती देवपूजा वगैरे करायची आणि देवपूजा झाल्यावरती मला शौर्यला आणि इशूला शाळेत सोडायला जायला लागतं। आज थोडा टायमिंग चेंज आहे त्यांचा शाळेचा, त्याच्यामुळे मला लवकरच म्हणजे आवरावं लागणार आहे। तर मी अगोदर नाश्ता वगैरे झाला का जेवणाची तयारी मी तिकडनं आल्यावरतीच करते। तर थोडं 5 मिनटं शांत बसलं का कचरा वगैरे काढून झाल्यावरती जरा बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं। तर आता मी आंघोळ वगैरे अगोदर करून घेते। जोपर्यंत माझी आंघोळ आणि देवपूजा होते तोपर्यंत बघा असं म्हणजे दिवस इतका वरती येतो सूर्यनारायण, आणि म्हणजे सकाळचं वातावरण आहे, 7:30 वाजलेत आता सकाळी आणि असे ऊन पडले। तर आता शाळेत जायचं आहे आणि शौर्यला मी शाळेत घेऊन आली आहे आता। तर त्याला मोबाईल नाही दिला म्हणून राग आला होता, त्याच्यामुळे असा बसला आहे। तर इशूला शौर्यला आता शाळेत सोडले मी आणि आता घराकडे जाते, स्वयंपाकाची तयारी करायची मला, कारण यांना शाळेत सोडलं म्हणजे इशूला ट्युशनला आणि शौर्यला शाळेत, मग मला स्वयंपाक करायला मी मोकळे होते। तर त्याला जरा राग आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण करू देत नव्हता नीट मला। तर आता आले मी घरी आणि येतानाच भाजीला वगैरे घेऊन येते मी। तर सगळं म्हणजे कामं झालेत आणि आता माझे जाव आले पण होतं, ती पण खूप मदत करते, मी शाळेत नाही ते तोपर्यंत ती पण कपडे वगैरे धुवून टाकते। तर कपडे पण धुवून झालेले आहेत आता आणि आता स्वयंपाक मी फक्त स्वयंपाक करते आणि ते करता मी म्हणजे फ्लावरची भाजी केलेली आहे सुकी, आणि फ्लावरची भाजी झाली का त्याच्यानंतर म्हणजे जायचं परत डबा घेऊन इशूला आणि शौर्यला। तर मी जे कट केलं होतं कचरा वगैरे होता फ्लावरचा, म्हणजे कांद्याचं वगैरे साल्ट लसणाचे ते सगळं कोथिंबीर ते सगळं एका पिशवीत भरून घेते मी अगोदर आणि किचन वाटा क्लीन करून घेते, कारण आपण भाजी वगैरे साफ केली त्याच्यानंतर थोडंसं किचन वाटा घाण होतोच, मग ती मी आता साफ करून घेते अगोदर चांगला स्वच्छ, त्याच्यानंतर मी स्वयंपाक करणार आहे। कारण मला कसं आहे आजूबाजूला वातावरण चांगलं असलं स्वच्छ का मग मला स्वयंपाक करू वाटतं आणि स्वयंपाक करताना खूप बरं वाटतं, म्हणजे छान वाटतं, म्हणून अगोदर मी हे सगळं करू घेते क्लीन। आणि त्याच्यानंतर क्लीन झाल्यानंतर जे म्हणजे सुरी वगैरे मी यूज करते कट करण्याकरता त्या पण धुवून त्याच्या जागेवरती ठेवून देते, कारण नंतर आपल्यालाच कमी काम पुरतं, मग ते सगळं चाकू सुरी वगैरे धुवून ठेवल्या आपण साईडला लगेच जे आपण वापर करतो। याच्यामध्ये मी फ्लावर कापली होती आणि ती धुतली होती म्हणजे भाजी करण्याकरिता, म्हणून नुसतं हात फिरवलं आहे। इथं क्लीन करून घेते अगोदर, मग नंतर किचन वगैरे पुसायचं, मला घर वगैरे पुसून घेईन आणि चपात्या बनवायच्या आणि इशूचा डबा वगैरे न्यायचा आहे। तर आता मी किचन माझं अगोदर क्लीन करून घेते आणि मग स्वयंपाक करते, म्हणजे भाजी झाली आहे माझी, चपात्या फक्त राहिले आणि त्याच्याबरोबर काहीतरी दही वगैरे, दुपारी कसं ऊन तापायला लागलं कैरी पण आहे, मग कैरी पण कट करू आणि थोडंसं दही वगैरे घेऊन येणार आहे आणि जेवण केल्यानंतर थोडासा आराम करायचा दुपारी, कारण आता ऊन खूप तापायला लागलं त्याच्यामुळे दुपारचा थोडा आराम हवाच। तर किचन पण माझं क्लीन झालं आहे, आता पुढचा फक्त रूम राहिलेला आहे क्लीन करायचा, तो पण करून घेणार आहे मी। तर आता काम चालूच असणार आहे दिवसभर, कारण थोडासा दुपारचाच वेळ असतो आराम करण्याकरिता। तर दुपारच्या टायमामध्ये थोडासा आराम केला का नंतर परत इशूला आणायला जायला लागतं। तशी म्हणजे पणू असते घरी, पण तरी पण शौर्य घरी थांबत नाही, त्याला तिथं जायला आवडतं, बसायला आवडतं, शाळेत मुलं वगैरे असतात तिथं खेळायला पण आवडतं। तर आता चपात्या बनवून घेते, भाजी झाली आणि किचन पण बघा माझं क्लीन झालं आहे। तर सगळं झालं माझं स्वयंपाक, मग भांडे वगैरे पण काढून घेणार आहे मी, कारण स्वयंपाक झाल्यावरती भाजीचं वगैरे सगळं मी काढून घेते आणि घासून टाकते भांडे। तर देवपूजा पण झालेली आहे। तर सकाळची सुरुवात माझी अगोदर कचरा काढला का नंतर देवपूजा वगैरे झाली का मग कामाला सुरुवात असते।
तर देवपूजा झाली बघा. देव माझे असे ठेवलेले आहेत, सगळेच देव आहेत, भरपूर आहेत, पण जागा कमी, त्याच्यामुळे थोडं छोट्याशा जागेमध्ये ॲडजस्ट केले, कारण किचन खूप छोटं आहे आमचं, म्हणून केलं ॲडजस्ट. तर आज मला कसा चपात्या बनवताना तिला म्हणजे असं थोडंसं चपातीवरती प्रेशर टाकलं ना कापडाने किंवा ही पावभाजी मेकरनेच मी दाबते थोडीशी चपाती, मग ती चांगली शेकलं पण तर ते खालून आणि चांगले नरम पण होतात, म्हणून मी तशीच करते चपाती. तर माझी चपाती अशी मी बनवते त्रिकोण म्हणजे तेल लावून तिला मोडून घेते आणि मग चपाती बनवते. मला सवयच आहे ती, कारण आमची आई वगैरे पण तशीच चपात्या बनवते, मग मला पण तशी सवय लागली. तर चपात्या वगैरे झाल्या आणि चपात्या झाल्या त्याच्यानंतर मग टिफिन न्यायला लागतो इशूला, जसं की डेली मी सांगत असते व्हिडिओमध्ये. तर मी किचनसाठी जो रॅक मी मागवला होता तो असा ठेवला आहे बघा मी गॅसच्या साईडला, छोटंसा मी दाखवलं पाणी तुम्हाला. आणि एक जो छोटंसं होता ते कॉर्नर मला कुठंच नव्हता कॉर्नर, म्हणून कडाप्यामध्ये मिक्सरच्या साईडला मी तो कॉर्नर ठेवला. त्याच्यात चपातीचा डबा, चपातीचं वगैरे भांडं जातं आणि त्याच्यानंतर मदतसुद्धा काही भाजीचं टोपलं ठेवलेलं असतं मी खाली, त्याच्या बाजूला मिक्सर. तर खूप जागा अशी थोडीशी झाली मला ते रॅक मागवल्यावर ते कॉर्नर. तर किचन वट्यावर तर कुठंच कॉर्नर नाही आहे असं जिथे ते बसू शकेल आरामात, तर तिथंच ठेवले मी आता सध्या तरी. आणि नंतर मान्य वगैरे घेतल्यावर ते त्यांची जागा परत चेंज होणारच आहे, तोपर्यंत आहे म्हणजे असंच केलं आहे मी सेट. तर जो मी आता किचन डेकोरेट करणार आहे माझं छोटंसं, म्हणजे किचनला असं डेकोरेट करणार आहे मी. तर नेक्स्ट व्हिडिओ पण मी टाकेल, तर किचनचं डेकोरेशनचं वगैरे माझं किचन कसं मी डेकोरेट केलं आहे ते टाकणार आहे. तर व्हिडिओ माझा पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला पण समजतं माझं काय काय असतं ते. तर दुपारी थोडा आराम केल्यानंतर आता मी निघालो आहोत शिवरिया. मी जोया आहे आणि भाभी आम्ही जातोय आता इशूला आणायला. भाभीला पण अप्रोचला आणायला लागतं, जोयाच्या भावाला, म्हणजे इशूच्याच क्लास वर्गामध्ये आहे तो. आणि शौर्य बघा पुढेच धावते, जोया पण. तर ह्यांना म्हणजे कसं निघालो आम्ही पुढे जाते. तिला घेऊन आल्यानंतर थोडेसे कपाट नीट करायचं आहे. तर आता आम्ही आलो आणि कपाट वगैरे नीट करायला घेतलं मी. कपाटातले थोडेसे कपडे त्याच्या घड्या करायचे, कारण अस्तव्यस्त झालेलं असतं कपाट आणि कपडे टायमावर ते सापडत नाही. इशूला शाळेत जाताना गडबड वगैरे होते त्याच्यामुळे. तर आता कपाट अगोदर नीट करून घेतो आणि इशू आणि शौर्य करतायत माझी मदत कपाटाला नीट करायला, सेट करायला. तर आता कपाट अगोदर सेट करून घेतो, त्याच्यानंतर इशू आणि शौर्य बसणार आहेत अभ्यास करायला आणि मी लागेल स्वयंपाकाला संध्याकाळच्या. तर तुम्हाला व्हिडिओ जर माझे आवडत असले तर मला कमेंट करून सांगत जावा, आणि नसले आवडत तर काय चेंज करायला पाहिजे अजून व्हिडिओमध्ये ते पण सांगा. चेंज काय करायला पाहिजे, कुठं चुकतं आहे काय, ते सगळं मला कमेंट करून तुम्ही जर सांगितलं तर मला पण कळतं का व्हिडिओ मग कसा बनवायला पाहिजे ते. तर कमेंट करून मला नक्की सांगत जावा. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि चॅनलला लाईक पण करा, व्हिडिओला लाईक पण करा सॉरी. तर इथं आता कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत, फक्त इशूचे कपडे राहिलेत ते का आता करते, घड्या घालून घेते. म्हणजे कपाट कसं व्यवस्थित आपलं असलं ना का कपाटामध्ये हात घातल्याबरोबर आपला जो कपडा पाहिजे तो आपल्याला लगेच सापडतो. आणि ज्या घरामध्ये लहान मुलं असली त्या घरात कधीच कपाट व्यवस्थित राहत नाही. मला आठवड्यातनं म्हणजे कपाटाला नीट करावं लागेलच, कारण आठवड्यातनं तर मी नाहीच करत, 15 दिवसात नाही केवढा कपाट नीट करते, पण आठवड्यातनं एक वेळा करायला लागेल असं अस्तव्यस्त झालेलं असतं कपाट. म्हणून आता अगोदर कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि इथं म्हणजे आली आहे जाऊ माझ्या आली आहे, पण तिला व्हिडिओमध्ये यायला सारखं म्हणजे आवडत नाही, तिला व्हिडिओमध्ये यायला लाज वाटते, त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये नव्हती. आणि आम्ही कपड्याच्या म्हणजे सेट केला, त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागायचं आहे. तर स्वयंपाकात आता संध्याकाळी काय बनवणार आहे काय नाही ते अजून काही ठरवलं पण नाही. वांग्याची भाजी वगैरे बनवून शौर्य बघा कात्री घेऊन नुसता फिरतोय. आणि आता ती आली, तिला माहिती नव्हतं का कॅमेरा चालू आहे माझा, म्हणून तर ती येऊन बसली. आणि नंतर परत तिला लाज वाटली, नाही बोली मला नाही यायचं व्हिडिओ, म्हणून लगेच गेली परत, कारण गाऊन घातला होता मग तिला आवडत नाही. पण मी पण गाऊनवरती व्हिडिओ बनवते, पण तिला नाही आवडत. आता प्रत्येकाचे वेगवेगळी चॉईस असते, मग ती गेली लगेच निघून. आणि आजचा व्हिडिओ असाच होता का, म्हणजे कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.